येथील गजबजलेल्या रामदास पेठ भागात रविवारी दुपारी एका तरुणाचा जीव टांगलीला लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। कौटुंबिक वादातून टोकाचं पाऊल उचलणाऱ्या एका तरुणाचा तोल जाऊन तो एका अपार्टमेंटच्या 5व्या मजल्यावरच्या खिडकीच्या बाल्कनीत अडकलाय। तब्बल अर्धा तास मृत्यूच्या दाढेत लटकलेला या तरुणाला नागपूर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी देवदूत बनवून वाचवले। थरारक बचाव कार्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून या घटनेनं संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे। काय आहे हा सगळा धक्कादायक मॅटर पाहूया त्या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात एलएस मराठी। आकाश तिवारी नावाचा तरुण हा नागपूरच्या वाडी परिसरातील रहिवासी आहे। गेल्या काही काळापासून त्याच्या पत्नीसोबत घरगुती कारणावरून वाद सुरू होते। रविवारी तो नशेत आपल्या सासरच्या घरी पोहोचला। तिथं पुन्हा एकदा पती पत्नीमध्ये जोरदार वादावादी झाली। रागाच्या भरात आणि नशेत धुंद असलेल्या आकाशने तिथून पळ काढला आणि तो रामदास पेठ परिसरातील आशिष अपार्टमेंट मध्ये शिरला। कोणाच्याही लक्षात येण्यापूर्वीच आकाशनं या 5 मजली इमारतीचे छत गाठलं। नशेत असल्यामुळे त्याला आपल्या कृत्याचं भान राहिलं नव्हतं। त्याने छतावरून खाली उतरण्यासाठी पाण्याच्या पाईपचा आधार घेण्याचा प्रयत्न केला, मात्र 5व्या मजल्याच्या उंचीवर पोहोचताच त्याचा पाय घसरला आणि तोल गेला। सुदैवाने खिडकीच्या बाहेर असलेल्या एका अरुंद लोखंडी फ्रेमला किंवा बाल्कनीच्या कडेला त्यानं घट्ट पकडून ठेवलं। तो पूर्णपणे हवेत लटकत होता आणि त्याच्या हातात केवळ एक पातळ तार किंवा पाईपचा आधार होता। रस्त्यावरून जाणाऱ्या एका नागरिकाचे लक्ष इमारतीच्या वरच्या बाजूला गेलं। 5व्या मजल्यावर एका तरुणाला अशा अवस्थेत लटकताना पाहून त्या नागरिकानं आरडाओरडा सुरू केला। काही वेळातच तिथं बघ्यांची मोठी गर्दी जमली। घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीनं नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली। माहिती मिळताच सीतावर्डी पोलीस स्टेशनचं पथक आणि नागपूर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले। आकाश ज्या ठिकाणी लटकला होता तिथून खाली शिडी लावणं किंवा जाळे पसरवणं कठीण होतं। तो तरुण कोणत्याही क्षणी खाली कोसळण्याची भीती होती। जर तो पडला असता तर त्याचा मृत्यू अटळ होता। त्यामुळे जवानांनी छतावरूनच बचाव कार्य राबवण्याचा निर्णय घेतला। अग्निशमन दलाच्या जवानांनी छतावरूनच एक नायलॉनची दोरी आणि शिडी खाली सोडली। आकाशला ती शिडी घट्ट पकडण्यास सांगण्यात आलं। बचाव कार्यादरम्यान आकाश खूपच घाबरलेला होता आणि त्याची पकड ढिल्ली पडत होती। त्याला धीर देण्यासाठी जवानांनी वरून सातत्यानं संवाद साधला। इतकंच नाही तर त्याला पाणी पिण्यासाठी दोरीनं बाटली खाली पाठवण्यात आली, जेणेकरून त्याला थोडी ऊर्जा मिळेल आणि तो स्वतःला सावरू शकेल। अखेर जीवाची बाजी लावत जवानांनी नायलॉनच्या दोरीनं त्याला बांधलं आणि अत्यंत सावधगिरीनं ओढत छतावर सुरक्षितपणे खेचलं। आकाश सुखरूप वर येताच खाली उभ्या असलेल्या शेकडो नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात जवानांचे आभार मानले आणि सुटकेचा निश्वास सोडला। या घटनेनंतर पोलिसांनी आकाशला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली। प्राथमिक चौकशीत पत्नीशी झालेल्या वादातून मानसिक तणावाखाली आल्यानं त्याने हे पाऊल उचलल्याचं स्पष्ट झालंय। नशेच्या अंमलाखाली असल्यानं त्याला आपण काय करतो याचं भान उरलं नव्हतं। सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आकाशचं समुपदेशन केलं जाण्याची शक्यता आहे। नागपूरच्या या घटनेनं पुन्हा एकदा मानसिक आरोग्य आणि कौटुंबिक वादातून निर्माण होणाऱ्या टोकाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। मात्र या सर्व गोंधळात नागपूरच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या चपळ कामगिरीचं सर्वत्र कौतुक होतं। ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी।